सर्वप्रथम कनाद स्कूल ऑफ हिस्ट्रीमध्ये आपणा सर्वांचं या ठिकाणी मी स्वागत करतो आणि हा माझा एक छोटासा प्रयत्न आहे ज्या माध्यमातून अतिशय दूरस्थ प्रदेशामध्ये म्हणजेच ग्रामीण भागात खेड्यापाड्यात राज्यसेवा अथवा UPSCची तयारी करणारे जे विद्यार्थी आहेत त्यांना इतिहास या विषयाची मुख्य परीक्षेकरिता तयारी करण्यात मी मदत करणार आहे। आणि विशेष म्हणजे ही तयारी करताना माझा जो 10 वर्षाचा अनुभव आहे तो मी तुमच्या कामी नक्की आणणार। UPSCचा अनुभव घेतल्यानंतर काही गोष्टी या ठिकाणी जाणवतात, त्या गोष्टी मी तुमच्यासोबत इथे शेअर करणार आहे। त्यातली पहिली गोष्ट म्हणजे ऑप्शनलची तयारी आपण कधी करायला पाहिजे। तर साधारणपणे जे यशस्वी विद्यार्थी आहेत ओल्ड MPSC मधले 2010-11च्या आधीचे का मित्रमंडळ आणि सध्याच्या UPSC मधले यांचा अनुभव घेतल्यानंतर ऑप्शनलची तयारी आपण साधारणपणे 1 वर्ष आधी केली पाहिजे। 1 वर्ष आधी आपला ऑप्शनल तयार असला पाहिजे। आणि आपण तयारी नेमकी कुठून करायची तर त्यासाठी आपल्याला एक गाईड आणि आपल्या उत्तर लेखन तपासण्याकरिता कोणीतरी एक मित्र वजा शिक्षक असावा। तर ती दोन्ही भूमिका मी या ठिकाणी तुमच्यासाठी वठवणार आहे। तर मग जास्त वेळ न घालवता आपण या ठिकाणी इतिहासाची तयारी कशी करावी याबद्दल मी तुम्हाला मार्गदर्शन प्लस कंटेंट आणि PYQचं ॲनालिसिस या गोष्टीवर आता सुरुवात करूया। तर आपण सुरुवात करताना इतिहास या विषयाची काही ज्याला आपण वैशिष्ट्य म्हणू ती आपण समजून घेऊया राज्यसेवेच्या दृष्टीने अथवा UPSCच्या दृष्टीने। तर इतिहास हा विषय किती योग्य आहे तर इतिहास हा विषय खूप महत्त्वाचा या दृष्टीने आहे कारण पेपर 1 आणि पेपर 2 असे 250 अधिक 250 500 मार्क होतात प्लस 125 मार्क GS1चे असे 625 मार्क या ठिकाणी आपल्याला मिळतात। त्यामुळे इतिहास या विषयाचं महत्त्व खूप जास्त होऊन जातं आणि नुसतं एवढ्यावरच हे थांबत नाही तर आपली जी तयारी आहे ती तयारी करत असताना निबंध या विषयामध्ये ज्या काही आपण गोष्टी ॲड करणार त्या गोष्टीसुद्धा आपल्याला या ठिकाणी तयारी मिळून जातात। तर आपण आता इतिहास या विषयाचं पहिलं महत्त्वाचं वैशिष्ट्य पाहिलं की वेगवेगळ्या विषयामध्ये याचं आपल्याला महत्त्व आहे। दुसरं या विषयाची खूबी अशी आहे की इतर विषय जसं पॉलिटिकल सायन्स घ्या किंवा पबॅड घ्या या विषयाला आपल्याला खूप डीप जावं लागते, पण इतिहास या विषयामध्ये आपल्याला डीप जाण्याची गरज नाही तर आपल्याला व्याप जास्त आहे, खूप मोठी माहिती आपल्याला संग्रह करून ठेवावी लागते। त्याच्यामुळे खूप जास्त खोलवर जाण्याची गरज नाही। आपल्याला बऱ्यापैकी गोष्टी सर्व एकदा कव्हर झाल्या की नंतर मग आपल्याला फक्त रिव्हिजन करण्याची गरज असते। त्यामुळे ती रिव्हिजन आपण या ठिकाणी YouTubeच्या माध्यमातून तुम्हाला सिलेबस वाईज करून देणार। तर हा एक तुम्हाला ॲडिशनल फायदा होणार आहे। या बॅचमध्ये आपण हीच गोष्ट इथून पुढं नेणार। त्यानंतर पुढची महत्त्वाची गोष्ट म्हणजे इतिहासाबाबत आपल्याला इतिहासाचं करंटशी काही देणं घेणं नाही आहे। म्हणजे जी गोष्ट 2010 मध्ये एखादा प्रश्न येऊन गेला असेल जसं की अकबराची धर्मव्यवस्था ही उदारवादी स्वरूपाची होती किंवा रिलिजन ऑफ अकबर वॉज लिबरल डिस्कस असा प्रश्न असेल किंवा राज्यसेवेच्या हा UPSCच्या बाबत आहे तर आपण पुढे डिस्कस क्रिटिकल ॲनालाइज या गोष्टी आपण पुढे चर्चा करणारच आहोत। पण आपण जर बघितलं तर तोच प्रश्न सेम आता रिपीट होऊ शकतो कारण त्याच्यात अपडेट होण्यासारखं काहीच नाही आहे। ज्या गोष्टी होऊन गेल्या त्या गोष्टी होऊन गेलेल्या आहेत। तर इतिहासमध्ये हा एक ॲडव्हान्टेज आहे जो पबॅड किंवा पॉलिटिकल सायन्समध्ये नाही आहे कारण तिथं आपल्याला खूप जास्त करंट ओरिएंटेड प्रश्न असतात। त्यानंतरचा पुढचा प्रश्न आपला असा येतो की इतिहासामध्ये प्रश्न कसे येतात। तर जसं की मी तुम्हाला आता सांगितलं की इतिहास किंवा GS कोणताही पेपर घ्या प्रश्नाचे 2 स्वरूप असतात। 2 स्वरूप कसे असतात तर पहिलं स्वरूप असतो ते म्हणजे एक प्रश्नाचं कंटेंट
असतो आणि दुसरं प्रश्नाचं डायरेक्शन किंवा दिशा असते. जसं की तुम्हाला आता एक प्रश्न दाखवतो मी. तो प्रश्न पहा. या ठिकाणी 2022चा प्रश्न घेतलेला आहे. त्याच्यामध्ये डिस्कस हा शब्द वापरलेला आहे. डिस्कस. आणि ही झाली त्या प्रश्नाची डायरेक्शन. म्हणजे आपल्याला जो पुढे विधान दिलेलं आहे त्या विधानाचं डिस्कस करायचं आहे. आणि विधान काय आहे तर सिग्निफिकन्स ऑफ लॉयन अँड बुल फिगर्स इन इंडियन मेथडॉलॉजी आर्ट अँड आर्किटेक्चर. म्हणजे बैल आणि सिंहाच्या मूर्तीचे महत्त्व आपल्याला भारतीय कला, स्थापत्य आणि पौराणिक कथा याच्या संदर्भात लिहायचं आहे. म्हणजे या प्रश्नामध्ये आपल्याला एक डायरेक्शन दिलेलं आहे. डायरेक्शन कोणतं आहे तर ते डिस्कस या अर्थानं डायरेक्शन आहे हे या ठिकाणी. आणि सिग्निफिकन्स ऑफ लॉयन अँड बुल हे आपल्याला त्या ठिकाणी त्या प्रश्नाचं विधान दिलेलं आहे. म्हणजे प्रश्नाचे दोन भाग आपण सोप्या शब्दात म्हणू शकतो. एक विधान असते आणि त्या विधानाची दिशा असते. तर हे जे डिस्कस किंवा क्रिटिकली ॲनालाइज किंवा एक्सप्लेन ही त्या प्रश्नाची दिशा असते, विधानाची दिशा असते. आणि दुसरं जे त्या प्रश्नामध्ये मुख्य गाभा असतो तो आपल्यासाठी विधान असतं. यानंतर आपण पुढे पाहायचं आहे. प्रश्न समजल्यानंतर आपल्याला काय करायचं आहे. आपल्याकडे साधारणपणे 8 ते 10 मिनिट असतात. किंवा समजा आता पहिलं वर्ष आहे राज्यसेवेचं तर प्रश्न किती राहील, प्रश्नाची संख्या, कारण गुण आपल्याला माहिती आहे 250 पेपर 1मध्ये आणि 250 पेपर 2मध्ये. तर प्रश्नाची संख्या नेमकी किती राहील यावर अवलंबून असेल. जर साधारणपणे 10 मिनिट 8 मिनिट इतका प्रश्न आपण 25 प्रश्न जर म्हटलं तर 10 मिनिटाचा साधारणपणे एका प्रश्नाला वेळ आपण गृहीत धरू. तर 10 मिनिट एका प्रश्नाला म्हटलं तर आपल्याला 8 ते 9 मिनिटात एक प्रश्न लिहून झाला पाहिजे. कारण 1 मिनिट आपल्याला थोडंसं विचार करून कंटेंट बिल्ड करायला वेळ द्यावा लागेल. तर अशा पद्धतीनं आपल्याला 8 ते 10 मिनिटात एका प्रश्नाचं उत्तर लिहायचं आहे. प्लस त्या उत्तरासाठी आपल्याला फॅक्ट आपल्याजवळ असलं पाहिजे. मग ते फॅक्ट आपण आणायचे कुठून तर यासाठी आपल्याला खूप छान सोर्समधून सिलेबस डिझाईन केलेला आहे मी. तर त्यामध्ये मी सोर्स कोणकोणते वापरलेले आहेत तर आपल्याकडे बेसिक सोर्स आहे NCERT आणि महाराष्ट्राची स्टेट बोर्डाची पुस्तकं, सोबत यशवंतराव चव्हाण आणि इग्नूचं मटेरियल आणि काही महत्त्वाचे लेखक जसं की प्राचीन भारतामध्ये रोमिला थापर यांचं आहे. मध्ययुगीन भारतामध्ये सतीशचंद्राची पुस्तकं खूप फेमस आहे. आधुनिक भारतामध्ये आपण आर्य शर्माचं वाचतो किंवा बरीचशी पुस्तकं आहे. आणखी इरफान हबीब आहे किंवा फ्रॉम प्लासी टू पार्टिशन नावाचं अतिशय लोकप्रिय मार्क्सवादी दृष्टिकोनातून लिहिलेलं शेखर बंडोपाध्यायचं पुस्तक आहे. तर या पुस्तकाचा आधार घेऊन मी हा सिलेबस डिझाईन केलेला आहे. तर याचा नक्की फायदा आपल्याला आन्सर रायटिंगमध्ये होणार आहे. त्यानंतर आपल्याला उत्तर तयार करण्यासाठी हे सोर्स वापरल्यावर आपल्याला पुढे जायचं आहे. आणि पुढचा टप्पा आहे तो म्हणजे उत्तर तयार केल्यानंतर आपण आता पुढे आपण या पेपर 1 आणि पेपर 2मध्ये किती टार्गेट केले पाहिजे 500 पैकी आणि GS 1मध्ये आपण किती टार्गेट केले पाहिजे 125 पैकी. तर यशस्वी विद्यार्थ्यांचा अनुभव घेतल्यानंतर आपलं टार्गेट 300 असायला पाहिजे. जर 300 टार्गेट ठेवून आपण जर कामी लागलो, त्या पद्धतीचा कंटेंट बिल्ड केला, आन्सर रायटिंग केलं, प्रॅक्टिस केली तर 290-280 पर्यंत आपण जातो. नॉर्मल विद्यार्थी 260 मिळवतात, ही आत्तापर्यंतची फॅक्ट आहे. पण आपल्याला यापेक्षा चांगला स्कोर आणायचा असेल तर 290-300च्या घरात जावं लागेल. आणि याच अभ्यासाच्या आधारे आपण GS 1मध्ये 125 पैकी 70 मार्काचं टार्गेट ठेवायला पाहिजे. म्हणजे आपण 65 पर्यंत सहज पोहोचू शकतो. हा इतिहासाचं हे खूप चांगलं सौंदर्य स्थळ आहे ज्याचं आपल्याला खूप फायदा मिळतो. आणि आपल्याला पुढचा प्रश्न पडू शकतो की इतिहासामध्ये पूर्ण गुण का मिळत नाही. तर या ठिकाणी याचं सिंपल उत्तर आहे की कोणत्याच सोशल सायन्समध्ये एक जसं फिजिक्स आणि बायोलॉजीमध्ये कन्फर्म कन्क्लुजन असते तसं या ठिकाणी कन्फर्म कन्क्लुजन नाही. त्याच्यामुळे उत्तर लेखनाची शैली बदलू शकते. उदाहरणं वेगवेगळे आपण देऊ शकतो. एखादं
स्टेटमेंट एक्सप्लेन करण्यासाठी, त्याच्यामुळे पूर्ण मार्क मिळत नाही. या ठिकाणी प्रत्येकाच्या उत्तराला गुण मिळण्याची संधी बदलत जाते आणि लेखी उत्तर हे नेहमी सुधारण्याच्या संधीला वाव असल्याने आपण आपला अप्रोच या ठिकाणी डेव्हलप करणं महत्त्वाचं आहे. पुढचं म्हणजे इतिहासामध्ये नवीन गोष्टी तर काही नाही, जे आहे ते जुनंच आहे, पण दृष्टिकोन बदलत जातात. जसं की इतिहासात वेगवेगळे दृष्टिकोन आहे. आपण एक स्पेशल चॅप्टरच असेल किंवा प्रत्येक चॅप्टरमध्ये आपण ॲडिशनल पार्टमधून हिस्टोरिओग्राफी हा टॉपिक शिकणार आहोत, जो हिस्टोरिओग्राफी आपल्याला इतर विद्यार्थ्यांपेक्षा अतिरिक्त मार्क देऊन जाणार आहे. तर याचा फायदा काय होणार आहे आपल्याला? समजा एखादं विधान आलं की मध्ययुगीन स्त्रियांची अवस्था याबाबत आपल्याला विधान विचारलेलं आहे आणि त्यांची समाजातील अवस्था स्पष्ट करा याबद्दल एक्सप्लेन म्हणून आपल्याला आलेला आहे. तर आपल्याला या ठिकाणी उत्तर लिहिताना नॉर्मल विद्यार्थी फक्त अशी अवस्था होती मध्ययुगीन सल्तनत काळात, मुघल काळात, ह्या सगळ्या गोष्टी एक्सप्लेन करेल. पण आपल्याला काय करायचं आहे, हे लिहिल्यानंतर जे वेगवेगळ्या इतिहासाच्या स्कूल्स आहे, विचारधारा आहे, ज्याला आपण विचारधारा म्हणतो, जसं की मार्क्सवादी विचारधारा आहे, सबाल्टर्न विचारधारा आहे, कम्युनिस्ट विचारधारा आहे, त्यानंतर कोलोनियल वसाहतवादी विचारधारा आहे. या विचारधारेतून वेगवेगळ्या लेखकांची काय मतं होती, इतिहासकारांची काय मतं होती. जसं एक मध्ययुगीन इतिहासकार इरफान हबीब अतिशय प्रसिद्ध इतिहासकार आहे, वयोवृद्ध आहेत सध्या. त्यानंतर सतीशचंद्र अतिशय प्रसिद्ध इतिहासकार मध्ययुगीन बाबत आहेत. त्यांनी स्त्रीबद्दल काय म्हटलेलं आहे, हे 1-2 विधान जर आपण त्या वाक्यामध्ये टाकले आणि सगळ्यात शेवटी आपलं मत स्पष्ट केलं तर आपलं उत्तर हे इतरांपेक्षा खूप सुंदर होऊ शकते. म्हणजे याला आपण मल्टीडिसिप्लिनरी अशा पद्धतीचं म्हणतो. म्हणजे उत्तराचा एरिया निश्चित करण्यासाठी प्रश्नात वेगवेगळ्या संकल्पना विचारतात, त्याला आपल्याला मल्टीडिसिप्लिनरी ॲप्रोचची जोड द्यायची आहे. यानंतर आपल्याला आता प्रश्नामधील वेगवेगळी जी टर्मिनॉलॉजी आहे, ती टर्मिनॉलॉजी कोणकोणती येत असते ती आपण आता या ठिकाणी पाहणार आहोत. तर सगळ्यात पहिली टर्मिनॉलॉजी म्हणजे एक्झामिन. आता एक्झामिनमध्ये काय विचारलं जात असते, त्यानंतर क्रिटिसाइजमध्ये विचारल्यानंतर आपल्याकडून काय अपेक्षित आहे, त्यानंतर एक्सप्लेनमध्ये विचारल्यानंतर आपल्याकडून काय अपेक्षित आहे, त्यानंतर ॲनालाइज, त्यानंतर क्रिटिकली ॲनालाइज, इव्हॅल्युएट. या सगळ्या गोष्टीचं प्रत्येकाचं विधान जरी वेगळं सारखं असेल तरी त्याचं उत्तर बदलून जाईल. जसं की आत्ताच आपण अकबराचं उदाहरण घेतलं होते की अकबराची धर्मव्यवस्था ही उदारवादी स्वरूपाची होती आणि क्रिटिकली एक्झामाइन असा जर प्रश्न आला तर या ठिकाणी आपल्याला गुण आणि दोष या दोनही गोष्टी त्या ठिकाणी लिहाव्या लागेल. कारण क्रिटिकली एक्झामाइन आहे म्हणजे आपल्याला टीकात्मक परीक्षण करायचं आहे. पण याच ठिकाणी जर आपल्याला अकबराची धर्मव्यवस्था ही उदारवादी होती, एक्झामिन असंच विचारलेलं आहे, तर आपल्याला एकच बाजू या ठिकाणी स्पष्ट करायची आहे. म्हणजे विधान सेम आहे, पण जे सुरुवातीला मी म्हटलं होतं डायरेक्शन, दिशा, उत्तर लेखनाची दिशा बदललेली आहे. म्हणजे एक्झामिन असल्यामुळे आपल्याला एकच बाजू द्यायची आहे आणि क्रिटिकली एक्झामिन असल्यामुळे आपल्याला गुणदोष दोन्ही पण द्यायचे आहे. तर अशा पद्धतीनं आपल्याला उत्तर आपलं डिझाईन करायचं आहे. त्यानंतर एक्सप्लेन. तर जर समजा आपल्याला एक्सप्लेन विचारलं, हेच विधान दिलं अकबराचं उदारवादी धोरणाबाबत, विधान तेच आहे पण डायरेक्शन बदलवली, एक्सप्लेन हा शब्द त्यांनी टाकला, तर मग आपल्याला या ठिकाणी काय करायचं आहे, तर वेगवेगळी उदाहरणं द्यायची आहे. मग सम्राट अकबर उदारवादी हे धोरण कोणकोणत्या उदाहरणातून दिसून येते हे आपल्याला उदाहरण दाखले देऊन या ठिकाणी स्पष्ट करायचं आहे. जर समजा आपल्याला आता पुढे क्रिटिसाइज हा शब्द विचारला आहे, तर क्रिटिसाइजमध्ये सुद्धा आपल्याला दोन्ही गोष्टी द्यायच्या आहे, गुणही द्यायचे आहेत, दोषही द्यायचे आहे. म्हणजे थोडक्यात काय, तर विधान सेम राहू शकते पण त्याची डायरेक्शन वेगवेगळी राहू शकते. आपण आत्ताच उदाहरण त्याचं घेतलेलं आहे. आता हेच विधान ठेवलं, अकबराचे धार्मिक धोरण हे उदारवादी होतं
आणि पुढं शब्द दिला डिस्कस. तर मग आपल्याला आता या ठिकाणी पूर्ण डायरेक्शन बदललेलं आहे. म्हणजे एखाद्या मुद्द्यावर वेगवेगळी मतं मांडायची आता या ठिकाणी आपल्याला. म्हणजे तत्कालीन इतिहासकार असेल कोणी, अबुल फजलने काय म्हटलेलं आहे, किंवा अकबरनामा लिहिला त्या अकबरनामामध्ये काय आहे, किंवा आधुनिक इतिहासकार आहे, मार्क्सवादी इतिहासकार आहे, यांनी काय म्हटलेलं आहे, हे सगळं मांडून सगळ्यात शेवटी आपलं मत द्यायचं. असं काही जरुरी नाही की आपलं मत आपण समजा मार्क्सवादी इतिहासकार किंवा लिबरल इतिहासकार आहे यांनी त्यांच्या समर्थनार्थ मांडलं असेल तर आपण सुद्धा समर्थनार्थच दिलं पाहिजे असं काही नाही. पण आपलं मत जे आपण देऊ ते योग्य पद्धतीनं आपण स्पष्ट करू शकलो पाहिजे. म्हणजे थोडक्यात काय, आत्ता आपण उदाहरण एकच घेतलं पण त्या ठिकाणी डिस्कस घेतलं, ज्यामध्ये एखाद्या मुद्द्यावर विविध विचार मांडून आपलं मत लिहायचं होतं. त्यानंतर एक्झामिन घेतलं होतं. एक्झामिन म्हणजे दिलेल्या मुद्द्याच्या खूप खोलवर जाऊन तथ्य शोधण्याचा प्रयत्न करायचा आहे आपल्याला. जसं की दीन-ए इलाही ही त्याची संकल्पना होती, तर त्या संकल्पनेबद्दल आपल्याला खूप खोलवर जाऊन वेगवेगळे तथ्य त्या ठिकाणी लिहायचे होते. त्यानंतर एक्सप्लेन होतं, तर सम्राट अकबराचं धर्माबाबत उदाहरणे आणि दाखले देऊन आपल्याला स्पष्ट करायचं होतं. त्यानंतर आपण क्रिटिकली ॲनालाइज म्हटलं तर तेच विधान सेम, उदारवादी धोरण, पण आपल्याला गुण आणि दोष या दोन्ही गोष्टी त्या ठिकाणी एक्सप्लेन करायच्या होत्या. तर अशा पद्धतीनं आपल्याला वेगवेगळे विधान घेऊन पुढं चालायचं आहे. थोडक्यात काय तर प्रश्नाचं स्वरूप हे 2010च्या आयोगाचे जर आपण प्रश्न बघितले तर फार सोपे वाटतात, पण आताचे प्रश्न आता आपण सांगू नाही शकत 2025ला कशा पद्धतीनं मुख्य परीक्षेमध्ये प्रश्न येणार. तर आपण या पद्धतीनं तयारी जर केली तर आपला कोणताच प्रश्न सुटणार नाही. आपण 300च्या टार्गेटला नक्की टच करणार. 300चं टार्गेट हे खूप मोठं आहे मित्रांनो, कारण 300 प्लस ते तिकडे 70 हे म्हणजे आउटस्टँडिंग स्कोअर होईल आपला. आणि आपलं जसं आता सध्याची जी MPSC आहे MCQ टाईपची, हा सुद्धा अनुभव घेतला. मराठी आणि इंग्रजीचे मार्क्स हे आपल्याला पोस्ट डिसाइडिंग फॅक्टर होते GS3 वगळलं तर. पण या ठिकाणी आता इथून पुढे 2025 नंतर ऑप्शनल आणि एसे हे पोस्ट डिसाइडिंग फॅक्टर राहणार आहे. त्यामुळे आपण आता त्या पद्धतीनं आपली तयारी करायची आहे. आता आपण थोडक्यामध्ये आपला सिलेबस समजून घेऊया, जो 10-31 या संकेतांक नंबरवर आपल्याला इतिहास हा आपला ऑप्शनल सब्जेक्ट दिलेला आहे. तर या ठिकाणी पेपर 1 मध्ये आणि पेपर 2 मध्ये असे टोटल एकूण मिळून आपल्याला 51 मुद्दे दिलेले आहेत. म्हणजे पेपर 1 मध्ये साधारणपणे 24 आणि पेपर 2 मध्ये 27 मुद्दे दिलेले आहेत. पेपर 1 मध्ये आपल्याला इतिहासाची साधने, त्याच्यानंतर प्राचीन इतिहास आणि त्यानंतर मध्ययुगीन इतिहास या गोष्टी आपल्याला पेपर 1 मध्ये अभ्यासायच्या आहे. आणि पेपर 2चा विचार जर केला तर साधारणपणे ब्रिटिश भारतात आल्यानंतर किंवा युरोपीय सत्ता भारतात आल्यानंतरचा इतिहास आणि जगाचा इतिहास. थोडक्यात अतिशय डिटेल्स नाही जगाचा इतिहास, पण प्रश्न त्याचे खूप छान असतात, आपल्याला चांगले मार्क मिळतात पेपर 2 मध्ये. तर हे मुद्दे आता वरवर पाहिल्यास 51 मुद्दे खूप मोठे वाटतात, पण जसं मी सुरुवातीला तुम्हाला सांगितलं की इतिहासाचा सिलेबस हा खूप मोठा आहे, विस्तार खूप मोठा आहे, पण डीप नाही आहे. म्हणजे आपल्याला या ठिकाणी डीप जायचं नाही, आपल्याला काय PhD करायची गरज नाही, आपल्याला नेटसेट करायची गरज नाही आहे. वरवर असलं आपल्याला एक साधारणपणे प्रत्येक गोष्टी माहीत असेल तरी आपण उत्तर डील करू शकतो. फक्त सुरुवातीला जे सांगितलं की प्रश्नाचं डायरेक्शन आणि प्रश्नाचं विधान ह्या गोष्टी आपल्याला समजून घ्यायचं आहे. तर पहा, पहिल्यांदा आपल्याला 1 नंबरला इतिहासाची साधने दिलेली आहे, जसं की त्यामध्ये पुरातत्वीय साधने, साहित्यिक साधने. त्यानंतर 2 नंबरच्या मुद्द्यामध्ये आपल्याला दिलेला आहे इतिहासाचे काळ, प्रागैतिहासिक काळ आणि आद्य ऐतिहासिक काळ, ज्याला प्री हिस्टरी, प्रोटो हिस्टरी ज्याला म्हणत असतो आपण. सुरुवातीचा काळ ज्यामध्ये भाषा लिपी अवगत नव्हती आणि नंतरचा काळ. या काळामध्ये मानवाचं जीवन कसं होतं, शिकार करून टोळ्याने राहत होता, शेती करत होता, ह्या गोष्टीचा आपल्याला अभ्यास करायचा आहे. त्यानंतर सिंधू खोरे संस्कृती आहे, तिची उत्पत्ती, विस्तार,
त्यामधल्या कला सर्व गोष्टी आहे सिंधू संस्कृतीच्या. त्याच्यानंतर बृहदाश्मयुगीन संस्कृती. आता ही कोणती संस्कृती आहे तर सिंधू संस्कृतीच्या शिवाय पशुपालन कृषी संस्कृतीची इतरत्र विभागणी झाली होती, सामूहिक जीवनसुद्धा होतं. ही संस्कृती याचासुद्धा अभ्यास आपल्याला या ठिकाणी करायचा आहे. जसं महाराष्ट्राची ताम्रपाषाण संस्कृती होती, कायत संस्कृती होती, जोरवे संस्कृती होती, म्हणजे राजस्थान MP या ठिकाणी, तिकडे नॉर्थ ईस्टमध्ये आसामच्या परिसरामधली या संस्कृतीचा इथे अभ्यास आहे. त्यानंतर आर्य वैदिक कालखंडाचा विस्तार या ठिकाणी अभ्यासायचा आहे. भारतामध्ये आर्याचं आगमन आणि त्यानंतरच्या वेगवेगळे सिद्धांत, ऋग्वेद, उत्तरवेद काळ, राजेशाही संस्था, या सगळ्या गोष्टी आपल्याला या ठिकाणी अभ्यासायच्या आहे. त्यानंतर महाजनपद कालखंड आहे, त्याची निर्मिती आहे, नागरी केंद्र आहे, आर्थिक वृद्धी, नाणे पद्धती. थोडक्यात महाजनपद काळामध्ये जी राजघराणे होते त्यांचा थोडक्यात इतिहास आणि त्या काळातील वेगवेगळे जे स्रोत आहे त्यांच्या आधारे इतिहासाची मांडणी कशी झाली आहे हे आपल्याला बेसिक करायचं आहे. त्यानंतर मौर्य साम्राज्य. मौर्य साम्राज्य आणि त्या काळातली धर्माची संकल्पना, कौटिल्य, चंद्रगुप्त मौर्य, वास्तुशास्त्र, शिल्पकला या गोष्टी आहे. त्यानंतर मौर्योत्तर काळी इंडो ग्रीक आहे, शक, कुशाण, पश्चिमी क्षत्रप आहे. आपल्याला कन्फ्युजन करणारा पार्ट थोडासा हाच आहे, त्यामुळे याला आपण एक व्यवस्थित पद्धतीनं डील करणार आहोत. त्यानंतर पूर्व भारत आहे, दख्खन आहे, दक्षिण भारतातील राजसत्ता आहे. जसं की महाराष्ट्रातील सत्तेच्या बाबतीत आपण सातवाहन, वाकाटक, बदामीचे चालुक्य, राष्ट्रकूट, शिलाहार आणि गोंडराजे अशा पद्धतीनं सिक्वेन्स आहे. त्याच पद्धतीचं या काळातील अर्थव्यवस्था, अनुदान, नाणेपद्धती, व्यापारी संघ, बौद्ध केंद्र, संगम साहित्य, कला, संस्कृती या गोष्टी आहे. त्यानंतर पूर्व दख्खन, दक्षिण भारतीय राजसत्ता, गुप्त, वाकाटक, वर्धन, त्या काळातील पुन्हा महिलांची स्थिती आली आपण जे सुरुवातीला म्हटलं होतं. त्यानंतर विद्यापीठावर प्रश्न हमखास ठरलेला असतो, एक तर कला किंवा विद्यापीठ यापैकी एक प्रश्न फिक्स असतो दरवर्षी. नालंदा, विक्रमशिला, वल्लभी या ठिकाणी कोण कोण अध्यक्ष होते, कोणकोणते काय त्या ठिकाणी त्यांनी कंट्रीब्युशन केलं. गुप्त कालखंडातील प्रादेशिक सत्ता जसं आपल्या महाराष्ट्र, गोवा या परिसरातील कदंब आहे, पल्लव आहे, बदामीचे चालुक्य आहे, त्यांच्या राज्यव्यवस्था, व्यापार, वैष्णव शैव धर्म, तामिळ, भक्ती चळवळ, भक्ती चळवळीचा प्रसार, त्यानंतर राज्यव्यवस्था, प्रशासन, मठ, अग्रहार, प्रारंभिक भारतीय संस्कृतीच्या इतिहासातील संकल्पना. आणि त्यानंतर हा कमी स्रोत असणारा इतिहास, प्रारंभिक स्रोत कमी असणारा इतिहास, प्राचीन काळ ज्याला म्हणतो आपण. पण या काळातलं तत्त्वज्ञान, विज्ञान, गणित, कला, भाषा, साहित्य, संस्कृती यावर प्रश्न येतात. त्याचे पुरावे आपल्याला लिहून ठेवावे लागतात. म्हणजे अक्षरशः अशोकाच्या शिलालेखाचे जे क्रम आहे आणि त्याच्यातल्या तरतुदी ह्या पाठ जर असेल तर आपल्याला 2 मार्क इतर विद्यार्थ्यापेक्षा जास्त मिळतात, असा हा प्रकार आहे. त्यानंतर 13वा मुद्दा आहे या ठिकाणचा, प्रारंभिक मध्ययुगीन भारत, म्हणजे 750 पासून सल्तनत काळापर्यंतचा काळ. यामध्ये उत्तर भारतातील राज्यव्यवस्था, राजपूत, दक्षिण भारतातील चोल घराणे, त्या ठिकाणची सरंजामशाही, कृषी व्यवस्था उत्तर भारतातील, दक्षिण भारतातील, व्यापार वाणिज्य. त्यानंतर त्या तत्कालीन प्राचीन काळपूर्वीचा उत्तरार्धात ब्राह्मणांची स्थिती, नवीन समाजव्यवस्था, त्या काळातील स्त्रियांची स्थिती, भारतीय विज्ञान. त्यानंतर त्याच्या पुढचा टप्पा येतो हाच काळ, म्हणजे सल्तनत, म्हणजे इस्लाम आक्रमणपासून तर सल्तनतच्या प्रारंभापर्यंत जी भारतातली संस्कृती होती कोणकोणती होती तर शंकराचार्य होते, त्यानंतर रामानुजाचार्य आणि त्यांचे विशिष्ट अद्वैत होते, त्यानंतर माधवाचार्य होते, ब्राह्ममीमांसा आहे, या काळातले धर्म आहे, भक्ती आहे, भक्तिपंथ आहे, इस्लामचं आगमन आहे, सुफी संत आहे, संस्कृती आहे, त्यानंतर नवीन विकसित होत असलेले भाषा साहित्य आहे, कारण इस्लामचं आगमन झालं होतं त्यामुळे भाषाचं या ठिकाणी एकमेकात संमिश्रता येणं सुरू झाली होती. कल्लंची राजतरंगिणी आहे 11व्या शतकातली, त्यानंतरचं अल्बेरुनीनं लिहिलेला भारत आहे, कला व वास्तुशास्त्र आहे, मंदिर कला आहे, चित्रकला आहे, शिल्पकला आहे. त्यानंतर 13वे शतक यामध्ये सुद्धा प्रश्न विचारतात, ती म्हणजे दिल्लीची सल्तनत आणि दिल्लीची सल्तनतची स्थापना, त्याची कारणे,
मोहम्मद घुरीचं यश त्याला का मिळालेलं आहे, त्या काळातली आर्थिक सामाजिक सांस्कृतिक स्थिती काय होती, दिल्लीच्या सुलतानशाहीची स्थापना, प्रारंभिक दिल्ली सुलतान आणि त्यांची राजवट, त्यांनी या ठिकाणी सुरुवात केलेले नवीन काही प्रकार असेल, महसुलाचे प्रकार असेल, शास्त्र असेल, कला असेल. त्यानंतर खिलजीची क्रांती आली, गुलाम घराणे, त्यानंतर खलजी घराणे, त्यानंतर तुघलक घराणे, त्यानंतर सय्यद घराणे, त्यानंतर लोधी आणि त्यानंतर बाबर. हा क्रम आपल्याला पाठ आहे, कारण आपण MCQ मध्येही पाठ केलेला आहे. पण आता आपल्याला या ठिकाणी प्रश्न उत्तर लिहिण्याच्या प्रकारामध्ये जायचं आहे. ही बॅच आपल्याला याच प्रकारे पुढे न्यायची आहे. त्यानंतर अल्लाउद्दीन खिलजी, त्यांना जिंकलेले प्रदेश, त्या ठिकाणची व्यवस्था कशी केली, त्यांना कृषी व्यवस्था कशी केली, आर्थिक व्यवस्था कशी केली. मोहम्मद तुघलक आहे, त्याच्या उपाययोजना आहे. फिरोज तुघलक आहे, त्याच्या उपाययोजना, त्याची अभियांत्रिकी कशी होती, बांधकाम कसं होतं आणि सुलतानशाहीचा ऱ्हास कसा झाला, या गोष्टी या ठिकाणी अभ्यासायच्या आहे. 14व्या आणि 15व्या शतकातलं समाज, संस्कृती आणि अर्थव्यवस्था, याच्यावर सुद्धा 2 ते 3 प्रश्न ठरलेले असतात. त्यानंतर 15वे शतक आणि 16व्या शतकामध्ये राजकीय व्यवस्था, अर्थव्यवस्था, या काळामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये क्षत्रिय सत्ता निर्माण झालेल्या होत्या. इस्लाम धर्माचं आणि तुर्क सुलतान आल्यानंतर बऱ्याच मोठ्या प्रमाणात भारतीय राज्य व्यवस्थेमध्ये फरक पडला. माळव्यामध्ये किंवा बहामनी राज्यामध्ये, इकडं विजयनगर साम्राज्य संपलं होतं. दक्षिण भारतामध्ये बऱ्याच ठिकाणी इस्लामी सत्ता स्थापन झाल्या आणि प्रांतीय राजघराण्याचा उदय झाला. त्या ठिकाणी आपल्याला या सगळ्या गोष्टीचा अभ्यास करायचा आहे. बाबर, हुमायूनचा उदय कसा झाला ते सुद्धा अभ्यास करायचा आहे. 15व्या आणि 16व्या शतकातील समाज आणि संस्कृतीचा अभ्यास करायचा आहे. प्रादेशिक संस्कृतीची वैशिष्ट्ये, साहित्य, वास्तुशास्त्र आणि विजयनगरची समाज, संस्कृती, साहित्य, कला, या गोष्टी अभ्यास करायचा आहे. जे मी तुम्हाला अकबरावर सुरुवातीला टर्मिनॉलॉजी समजून सांगितली होती, ती टर्मिनॉलॉजीसाठी एक स्पेशल चॅप्टर आहे 20 क्रमांकाचं, अकबर आणि त्याने जिंकलेले प्रदेश, त्याच्या साम्राज्याचं दृढीकरण कसं झालं, त्याची मनसबदारी पद्धती आणि जहागीर, राजपुताविषयीचं त्याचं धोरण, धार्मिक आणि सामाजिक दृष्टिकोन, त्याचं सुलह कुलचा सिद्धांत आणि धार्मिक धोरण, आणि कला आणि तंत्रज्ञानाला त्यानं दिलेलं राजाश्रय, ह्या गोष्टी अकबराबाबत आहे. त्यानंतर 17व्या शतकातील मुघल साम्राज्य दिलेलं आहे, ज्यामध्ये आपण पाठ केलेला आहे MCQ मध्ये, बाबर, हुमायून, अकबर, जहांगीर, शहाजहान, औरंगजेब. यानंतर या काळामध्ये यांची प्रशासकीय धोरणं, साम्राज्य, त्यांची जमीनदारी पद्धती, मुघलांची धार्मिक धोरणं कोणती होती, त्यांचं राज्याचं स्वरूप कसं होतं, अराजकता आणि बंड कुठे कुठे झाले, अहोम राज्य होतं त्या काळामध्ये, आणि मराठा राज्य त्या ठिकाणी या साम्राज्याला कशा पद्धतीनं विरोध करत होते, या सगळ्या गोष्टीचा इथे आपल्याला अभ्यास आहे. थोडक्यात याचा व्याप वाढत आहे, पण आपल्या लक्षात आपण एक घ्यायला पाहिजे की इथं कन्सेप्ट खूप कमी आहे किंवा नसल्यासारख्या, एखादी एकतासारखी संकल्पना जर सोडली तर संकल्पना खूप कमी आहे इतर विषयाच्या तुलनेनं. म्हणजे इतका अभ्यासक्रम आपण पेपर 1चा आता अभ्यासक्रम संपत आलेला आहे. 16व्या आणि 17व्या शतकातील अर्थव्यवस्था म्हणजे लोकसंख्या, कृषी, हस्तकला, त्यानंतर पोर्तुगीज, डच, इंग्लिश, फ्रेंच हे या ठिकाणी आले. यांची व्यापारी क्रांती कशी होती, यांची बँकिंग व्यवस्था, विमा, पतपेढ्या, हुंडी कसे होते, महिलांची स्थिती कशी होती, त्यानंतर त्या काळात शीख समुदाय आणि खालसा पंथाचा उदय झाला, तो या ठिकाणी आपल्याला अभ्यासायचा आहे. मुघलकालीन संस्कृती, त्यांचं इतिहास लेखनाचं साधन कसं होतं, हिंदी आणि धार्मिक साहित्याचा त्या आता उदय होत होता, त्याची वैशिष्ट्य कोणती होती, मुघलांची वास्तुशास्त्र, मुघलांची चित्रकला, प्रांतीय वास्तुशास्त्र, शास्त्रीय संगीत, विज्ञान व तंत्रज्ञान. त्यानंतर पुढं पेपर 1 मधला शेवटचा मुद्दा आहे तो म्हणजे 18वे शतक, मुघल साम्राज्याच्या रासाचे घटक कोणते, प्रादेशिक राज्य, निजाम, दख्खन, पेशव्यांच्या अधिपत्याखालील मराठा राज्य, मराठा कॉन्फिडरसी, मराठ्यांची आर्थिक आणि वित्तीय व्यवस्था, त्यानंतर पानिपतची लढाई आणि अफगाण सत्तेचा उदय, हे या ठिकाणी आपल्याला 18व्या शतकात आहे. सोबतच ब्रिटिशांच्या विजयाची पूर्वसंध्या या ठिकाणी अभ्यासायची आहे आणि राजकीय सांस्कृतिक स्थिती यानंतर कशी बदलत गेली हा सुद्धा इथे अभ्यास आहे. आता यानंतर आपल्याला पेपर क्रमांक 2 आहे इतिहासाचा. इथे आपल्याला आता भारतात युरोपियनांचं आगमन इथून सुरुवात होते. मग ईस्ट इंडिया कंपनी असेल, पोर्तुगीजांची
डा इस्टोडा कंपनी असेल, त्यांचं सुरुवातीचं ब्रिटिशासोबतचं फ्रेंचांचं कर्नाटक युद्ध असेल, त्यानंतर ब्रिटिशांनी वेगवेगळे युद्ध लढले, जसं नवाबासोबत बंगालमध्ये लढलं ते युद्ध आहे. ब्रिटिशांची सुरुवातीला सत्ता विस्तार कुठे कुठे झाला, बंगालमध्ये झाला, नंतर मराठ्यामध्ये झाला, नंतर म्हैसूरमध्ये झाला, नंतर शिखामध्ये झाला. असं करत संपूर्ण भारत त्यांनी आपल्या अधिपत्याखाली आणला. थोडक्यात आपल्याला या गोष्टी माहीत आहे, तर थोडंसं आपल्याला आता जास्त विस्तृत अभ्यास करायचा आहे. ब्रिटिशांची राजकीय रचना कशी होती, तर 1773च्या कायद्यापासून तर 1947च्या कायद्यापर्यंत आपल्याला थोड्या थोड्या गोष्टी माहीत असणे आवश्यक आहे, जेणेकरून आपण वाक्यरचना करू शकलो पाहिजे. ब्रिटिश वसाहतवादाचे राजवटीचा अर्थव्यवस्थेवर काय परिणाम झाला, त्यांची सुरुवातीची बोली पद्धत, नंतर कायमधारा पद्धत, रयतवारी पद्धत, महालवारी पद्धत, या सगळ्या पद्धतीचे कृषीचे व्यापारीकरण करण्यात काय योगदान होतं. कृषी शेतकरी या मार्गाकडून भूमिहीन मजुराकडे भारतीय लोकसंख्येचा कसा प्रवास झाला, ग्रामीण समाजाची अवस्था कशी वाईट झाली, औद्योगिक भारतातून अनौद्योगिक भारत हा हस्तकलेच्या रासातून झाला, या सगळ्या गोष्टी आपल्याला अर्थव्यवस्था ब्रिटिश राजवटकालीन यामध्ये अभ्यासायची आहे. त्यानंतर पुढचा मुद्दा आहे आपल्याला सामाजिक व सांस्कृतिक विकास. यामध्ये स्वदेशी शिक्षणाची स्थिती. आता सामाजिक विकास करायचा आहे म्हणजे शिक्षण हा महत्त्वाचा घटक आहे. त्यानंतर ओरिएंटलिस्ट आणि आंग्लिसिस्ट असं भारतामध्ये सुरू असलेला वाद, मुद्रण करेलचा झालेला विकास आणि ख्रिश्चन मिशनऱ्यांनी भारतात शिक्षण या घटकावर दिलेला भर. त्यानंतर बंगाल आणि इतर प्रांतात सामाजिक आणि धार्मिक सुधारणा चळवळी कोणकोणत्या होत्या, जसं की राजा राममोहन राय आपल्याला माहीत आहे, ब्राह्मो समाज. त्यानंतर तिथले रवींद्रनाथ टागोर, ईश्वरचंद्र विद्यासागर, यंग बंगाल मुवमेंट, दयानंद सरस्वती, त्याच्यानंतर सती प्रथा, विधवा पुनर्विवाह, या सामाजिक चळवळी आणि आधुनिक भारताच्या निर्मितीमध्ये प्रबोधन युगामध्ये या लोकांचं योगदान. आणि सोबतच इस्लामिक पुनरुज्जीवन चळवळ या ठिकाणी सुरू झाली, वहाबी चळवळ, फरेजी चळवळ, या चळवळींचा सुद्धा आपल्याला या ठिकाणी धार्मिक सुधारणा चळवळीत अभ्यास करायचा आहे. त्यानंतर ब्रिटिश राजवटीला भारतीयांची प्रतिक्रिया, रंगपूर धिंग आहे, हा एक प्रकारचा उठाव होता. त्यानंतर कोलाचे बंड आहे, मलबारमधील मोपला उठाव आहे, संथाल आणि हुलांचा उठाव आहे, निळाचे बंड आहे, दख्खनचा उठाव आहे, मुंडाचं उलगुलान आहे 1900, हे लक्षात राहून जाते आपल्या. 18 आणि 19व्या शतकात ज्या शेतकरी चळवळी झाल्या, आदिवासींचे उठाव झाले, या सगळ्यांचा अभ्यास आहे. 1857चा उठाव आहे, त्याचे कारण आहे, स्वरूप आहे, अपयशाची कारणे आहे, त्याचे परिणाम आहे. त्यानंतर याची झालेली शेतकरी चळवळीत काय बदल झाले यानंतर, ह्या सगळ्या गोष्टीचा आपल्याला या ब्रिटिश राजवटीला भारतीयांकडून मिळालेली प्रतिक्रिया यामध्ये अभ्यास करायचा आहे. यानंतर भारतीय राष्ट्रवादाचा उदय आणि त्याची कारणे, जसं की काँग्रेसचं संघटनाचं राजकारण झालं, त्यानंतर राष्ट्रीय काँग्रेसची स्थापना झाली, सेफ्टी वॉलची थेअरी आली, काँग्रेसची उद्दिष्ट आले, काँग्रेसचं नेतृत्व आलं, सामाजिक जडणघडण आली, मवाळवादी दृष्टिकोन, जहालवादी दृष्टिकोन, या सगळ्या गोष्टी आल्या. त्यानंतर काँग्रेस फुटली, काँग्रेस एकत्र आली, या सगळ्या गोष्टी आपल्याला या ठिकाणी अभ्यास करायचा आहे. त्यानंतर महात्मा गांधीजींचा उदय, गांधीजींची लोकप्रियता आणि त्यांच्या आव्हानाला हाक देऊन एकत्र आलेली जनता, रोलर सत्याग्रह, खिलाफत चळवळ, असहकार चळवळ, त्यानंतर चळवळीचे अखेरपासून सविनय कायदेभंगाच्या चळवळीच्या प्रारंभापर्यंतचे राजकारण, सविनय कायदेभंगाचे वेगवेगळे टप्पे, आलेला सायमन कमिशन, त्यावर नेहरू रिपोर्ट, त्यानंतर झालेल्या गोलमेज परिषदा, त्यानंतर शेतकरी चळवळीच्या माध्यमातून व्यक्त झालेला राष्ट्रवाद, कामगार चळवळीच्या माध्यमातून व्यक्त झालेला राष्ट्रवाद, महिलांच्या सहभागातून व्यक्त झालेला राष्ट्रवाद, विविध विद्यार्थी तरुण वर्ग यांच्याकडून व्यक्त झालेला राष्ट्रवाद, या सगळ्याची परिणतीनंतर मग 1923ची पहिली भारतातली केंद्रीय विधानसभेची निवडणूक, त्यानंतर 1937ची निवडणूक, मंत्रिमंडळाची निर्मिती, त्यानंतर क्रिप्स मिशन, भारत छोडो चळवळ, वेव्हेल योजना, या सगळ्या गोष्टीचा आपल्याला या ठिकाणी अभ्यास करायचा आहे. त्यानंतर पुढचा मुद्दा आहे घटनात्मक विकासाचा. म्हणजे राणीचा जो दरबार झाला 1858ला, तेव्हापासून 1935पर्यंत जी घटनात्मक विकासाची प्रक्रिया झाली, ती आपल्याला घटनात्मक विकास यामध्ये आहे. थोडक्यात हा इतिहास आपल्याला चांगल्या पद्धतीनं
माहीत आहे, याला फक्त उत्तर लेखनामध्ये कन्वर्ट करणं आहे आपल्याला. त्यानंतर क्रांतिकारी चळवळ आहे, राष्ट्रीय चळवळीतील जे प्रवाह आहे, पंजाब, महाराष्ट्र, बंगाल, मद्रास. त्यानंतर अमेरिकेतील क्रांतिकारी, लंडनमधील क्रांतिकारी, डावी विचारसरणी कम्युनिस्टांची. त्यानंतर जवाहरलाल नेहरू, सुभाषबाबू, काँग्रेस, समाजवादी पक्ष, साम्यवादी पक्ष, काही डावे पक्ष, या सर्वांचा अभ्यास या ठिकाणी आहे आपल्याला. त्यानंतर अलगाववादी राजकारण, सेपरेटिस्ट, मुस्लिम लीग आहे, हिंदू महासभा आहे, जातीयवाद आहे, जातीयवादाचं राजकारण आहे, तिथून प्रवास झालेला फाळणीकडे, सत्तेचे हस्तांतरण आणि स्वातंत्र्य, ह्या गोष्टी आहेत. त्यानंतर राष्ट्रबांधणी करायची आहे, तर राष्ट्रबांधणीमध्ये नेहरूंचे परराष्ट्र धोरण आहे, भारत आणि त्यांचे शेजारी यांचे संबंध आहे 1947 पासून चीन युद्धापर्यंत. त्यानंतर भाषावार राज्य पुनर्रचना झाली 1935 ते 1947 दरम्यान, तो इतिहास. प्रादेशिक असमानता आणि संस्थानांचे विलिनीकरण, या गोष्टींचा अभ्यास. निवडणूक राजकारणामध्ये संस्थानिक आणि राष्ट्रीय भाषेचा प्रश्न आहे. 1947 नंतरची जातीयता आणि वांशिकता, उत्तर वसाहतवादी निवडणूक, राजकारणातील मागास जाती आणि जमाती इत्यादींचा अभ्यास. त्यानंतर पुढचा मुद्दा येतो आर्थिक विकास आणि राजकीय बदल, जमीन सुधारणा, नियोजनाचे राजकारण, ग्रामीण पुनर्रचना, उत्तर वसाहतवादी भारतातील परिस्थितिकी आणि पर्यावरण धोरण, विज्ञानाची प्रगती, या गोष्टीसुद्धा आपल्याला येत आहे. त्यानंतर पुढचा टप्पा आहे, आता आपण हळूहळू जगाच्या इतिहासात प्रवेश करतो आहे 16व्या मुद्द्यापासून. पहिला मुद्दा आहे जगाच्या इतिहासाच्या संबंधित प्रबोधन आणि आधुनिक कल्पना. हा जुन्या अभ्यासक्रमामध्ये सुद्धा होता आणि UPSCमध्ये सुद्धा यावर, जसं रुसोचा सोशल कॉन्ट्रॅक्ट आहे. त्यानंतर प्रबोधनाची कांटची संकल्पना आहे. वसाहतवादामध्ये प्रबोधनाचे जे विचार आहे कांट आणि रुसोचे, यांचा प्रसार कसा झाला, तो अभ्यास आहे. समाजवादी विचारसरणीचा उदय मार्क्सवादापर्यंत आणि मार्क्सवादी समाजवादाचा विस्तार आणि प्रसार, याचा आपल्याला या ठिकाणी अभ्यास करायचा आहे. थोडक्यात आधुनिक प्रबोधनाच्या संकल्पना कांट आणि रुसोच्या संबंधात 2च नावं दिलेले आहे आपल्याला, त्यामुळे इतर नावं जसं हेगेल आहे, फ्रेडरिक एंगेल आहे, अँटोनियो ग्राम्शी, इथपर्यंत जायचं नाही आपल्याला फक्त कांट आणि रुसो इतकेच प्रबोधनाचे घटक लक्षात घ्यायचे आहे. आधुनिक राजकारणाचा उगम कसा झाला, युरोपियन राज्य पद्धती आहे, फ्रेंच राज्यक्रांती आहे, अमेरिकन राज्यक्रांती आहे. ह्या दोन्ही राज्यक्रांती आपल्याला खूप महत्त्वाच्या आहे. एक प्रश्न हमखास असतो 2 पैकी एकावर. अब्राहम लिंकन यांच्या संदर्भात अमेरिकेचे गृहयुद्ध आणि गुलामगिरीचे उच्चाटन, ब्रिटिश लोकशाहीवादी राजकारण 1815 ते 1850 दरम्यान, अमेरिकेत झालेलं संसदीय सुधारणा, मुक्त व्यापाराचे धोरण, धर्मादाय संस्था. त्यानंतर पुढचा मुद्दा आहे औद्योगिकीकरण, इंग्लंडमधली औद्योगिक क्रांती, तिची कारणे, समाजावर झालेला प्रभाव. त्यानंतर इतर देशात झालेले औद्योगिकीकरण, अमेरिका, जर्मनी, रशिया, जपान. औद्योगिकीकरण आणि जागतिकीकरण. राष्ट्र आणि राज्यव्यवस्था, 19व्या शतकात जो राष्ट्रवाद आला त्याचे उदय जगाच्या संदर्भामध्ये, त्याची कारणे. त्यानंतर जर्मनीचा राष्ट्रवाद, इटलीमध्ये जी राष्ट्र उभारणी केली ती, जगभरातील राष्ट्रीयत्वाच्या उदयाच्या पार्श्वभूमीवर जगभरातील साम्राज्याचे विघटन. थोडक्यात जगाच्या इतिहासाच्या बाबतीत प्रबोधनाची संकल्पना आहे अमेरिकन राज्यक्रांती, फ्रेंच राज्यक्रांती, राष्ट्रवादाचा उदय, जर्मनीची आणि इटलीची राष्ट्र उभारणी, म्हणजे हिटलर आला या ठिकाणी, बिस्मार्क आला या ठिकाणी, अमेरिकेच्या बाबतीत क्लिंटन आले या ठिकाणी, वॉशिंग्टन आले या ठिकाणी. त्यानंतर 19व्या शतकातील राष्ट्र आणि राज्यव्यवस्था, त्या ठिकाणी झालं राष्ट्रवादाचा उदय. दक्षिण आणि दक्षिण पूर्व आशिया, लॅटिन अमेरिका, दक्षिण आफ्रिका, ऑस्ट्रेलिया, या 3-4 पैकी एका मुद्द्यावर एक प्रश्न असतो. साम्राज्यवाद आणि मुक्त व्यापार, म्हणजे नवसाम्राज्यवाद, जे आपण भांडवलशाही अर्थव्यवस्था म्हणतो आपण, त्याचा थोडक्यात या ठिकाणी अभ्यास आहे. क्रांती आणि प्रतिराज्य क्रांती, 19व्या शतकातील युरोपियन राज्यक्रांती जी होती तिचा अभ्यास. रशियन राज्यक्रांती आहे, फॅसिस्ट प्रतिक्रांती आहे इटली आणि जर्मनीमधली, चीनची राज्यक्रांती आहे, म्हणजे आत्तापर्यंत आपण आता फ्रेंच राज्यक्रांती, अमेरिकन राज्यक्रांती, रशियन राज्यक्रांती, त्यानंतर इटली आणि जर्मनीचा राष्ट्रवाद, चीनची राज्यक्रांती, या 5 घटना महत्त्वाच्या पाहिलेल्या आहे. या 5 पैकी 1 ते 2 प्रश्न हमखास असतात जगाच्या इतिहासाच्या संदर्भात. त्यानंतर जागतिक महायुद्ध, पहिलं महायुद्ध, दुसरं महायुद्ध, याची कारणे येतात आणि याचे परिणाम येतात. बस याच्या बाहेर प्रश्न जात नाही कधी. आजपर्यंतचे PYQ
चेक केले, तुम्ही पण चेक करू शकता. त्यानंतर वसाहती राजवटीपासून मुक्ती, लॅटिन अमेरिका, सायमन बोलिव्हर, अरब जगत, इजिप्त विशेष करून, आणि आफ्रिकेमधला वर्णभेद आणि आफ्रिकेला मिळालेली लोकशाही स्वातंत्र्य, दक्षिण पूर्व आशियामधला व्हिएतनाम. हे अतिशय अलीकडे म्हणजे 20व्या शतकाच्या शेवटी यांना स्वातंत्र्य मिळालेलं असल्यामुळे बोलिव्हर, इजिप्त, व्हिएतनाम, आफ्रिकन देश, लॅटिन अमेरिकन देश यांचे काही देशांचा थोडक्यात इतिहास आहे. आला तर एखादा प्रश्न यावर येतो. निर्वसाहतीकरण आणि अविकसित राष्ट्र, लॅटिन अमेरिका आणि आफ्रिकेच्या संदर्भात जे विकासात अडथळे निर्माण करणारे युरोपियन देश होते त्यांच्या बाबतीत. युरोपचे एकीकरण, जसं की नाटो आहे, युरोपियन युनियन आहे, हे दुसऱ्या महायुद्धानंतर तयार झालेल्या संघटना आहे, यांच्याबाबत थोडक्यात अभ्यास आहे. युरोपियन समुदाय त्यानंतर एकत्र झाला, त्यांनी स्वतःचं चलन स्वीकारलं, ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला माहीत आहे. त्याला आता आपल्याला उत्तराच्या स्वरूपात एकत्र लेखन करायचं आहे. आणि सर्वात शेवटचा टॉपिक आहे 27 नंबरचा पेपर 2 मधला, सोव्हिएत संघाचं विघटन आणि एकध्रुवीय जगाचा उदय या ठिकाणी कसा होईल, साम्यवाद कसा संपेल, विघटन होण्यामागचे प्रमुख घटक कोणते, पूर्व युरोपमधील राजकीय बदल कोणते झालेले आहे, त्यानंतर शीतयुद्धाचा प्रारंभ आणि शेवट याच्या बाबतीत थोडक्यात, आणि एकमेव महासत्ता म्हणून जगावर अमेरिकेचा जो दबदबा निर्माण झाला त्याचा थोडक्यात आपल्याला या ठिकाणी अभ्यास आहे. मित्रांनो, अशा पद्धतीनं आपला हा सिलेबस या ठिकाणी संपतो. तर यानंतर आता आपण जो मी तुम्हाला प्रश्नाचं वेगवेगळं स्वरूप समजावून सांगितलेलं आहे आतापर्यंत, तर त्या प्रश्नाचं स्वरूप तुमच्या लक्षात आलं असेल. तर इथून पुढे आता आपल्याला काय करायचं आहे, तर साधारणपणे एप्रिलच्या पहिल्या आठवड्यापासून किंवा 1 एप्रिलपासून ही बॅच मी स्टार्ट करणार आहे. यूट्यूबला कनाद स्कूल ऑफ हिस्ट्री या चॅनलवर ही बॅच असेल आणि सर्वांना ही बॅच फ्रीमध्ये अवेलेबल असेल. माझा उद्देश हाच आहे की जे विद्यार्थी शहरातले असो की ग्रामीण भागातले असो, साधारणपणे 20 ते 25 हजार रुपये एका विद्यार्थ्याकडून घेतले जातात, तर ते त्याचे 20-25 हजार रुपये बचत व्हावं हा माझा उद्देश आहे. त्या उद्देशाने मी पूर्ण कंटेंट तुमच्यासाठी मोफत अवेलेबल करून देणार. ही बॅच एप्रिल, मे, जून या 3 महिन्यामध्ये आपली संपेल. त्यानंतर काय, तर संपूर्ण महाराष्ट्रातून 30 विद्यार्थ्यांची मी निवड करेल. निवड कशाच्या आधारे करेल, एक पेपर घेणार मी, तो पेपर सर्वांना टेलिग्राम चॅनलला मिळेल किंवा व्हॉट्सअप चॅनलला मिळेल किंवा PDF फॉर्मॅटमधून मिळेल, आणि त्यानंतर मग 3 तासामध्ये तो पेपर सोडवल्यानंतर 30 विद्यार्थ्यांची निवड करणार संपूर्ण महाराष्ट्रातून. आणि हे 30 विद्यार्थी यांना मी मुख्य परीक्षेपर्यंत पर्सनली गायडन्स करणार, त्यांचे पेपर उत्तर तपासून देणार, प्रश्नामध्ये काही दुरुस्ती असेल ते सांगणार. असे 30 विद्यार्थी मी निवडणार आणि त्यांना मार्गदर्शन करणार. तर आता आपण एक आजच्या प्रश्नामधलं शेवटचा टप्पा पाहूया, आणि तो म्हणजे 2022 मध्ये UPSCने एक प्रश्न विचारला, जो थोडक्यात आपण सुरुवातीला बघितला होता, की डिस्कस द सिग्निफिकन्स ऑफ द लॉयन अँड बुल फिगर्स इन इंडियन मायथॉलॉजी, आर्ट अँड आर्किटेक्चर. थोडक्यात काय, तर आपल्याला डिस्कस करायचं आहे, चर्चा करायची आहे. कशावर, सिग्निफिकन्स ऑफ, कशाचे महत्त्व, लॉयन अँड बुल, सिंह आणि बैल यांचे जे चित्र आपल्याला वेगवेगळ्या दगडामध्ये कोरीव काम केलेलं दिसते किंवा स्तंभामध्ये कोरीव काम केलेलं दिसते, या ठिकाणी या बैलाचं आणि सिंहाचं भारताच्या पौराणिक कथेमध्ये काय महत्त्व आहे, भारताच्या कलामध्ये काय महत्त्व आहे, साहित्यामध्ये, भारताच्या स्थापत्यामध्ये काय महत्त्व आहे, हा प्रश्न विचारलेला आहे. तर जसं मी सुरुवातीला तुम्हाला सांगितलं होतं, आठवण असेल तुम्हाला, की डिस्कस म्हटलं तर आपल्याला या ठिकाणी काय करायचं आहे, तर एखाद्या मुद्द्यावर जी माहिती आहे, जे विविध मुद्दे आहेत ते मांडायचे आहे आपल्याला, आणि सगळ्यात शेवटी आपल्याला आपलं मत द्यायचं आहे. तर मग आता बैल आणि सिंहाच्या मूर्तीचे महत्त्व पहिल्यांदा आपण पौराणिक कथेमध्ये कसं आहे हे मांडलेलं आहे.
त्यानंतर कला साहित्यामध्ये कसं आहे हे मांडलेलं आहे, आणि स्थापत्यामध्ये कसं आहे हे मांडलेलं आहे, आणि सगळ्यात शेवटी आपण आपलं मत दिलेलं आहे. तर एक उत्तर तयार केलेलं आहे या ठिकाणी तुम्ही पाहू शकता. आता आपल्याला इथं शब्दमर्यादा माहिती नव्हती. शब्दमर्यादा माहिती असती तर आपण त्या शब्दामध्ये किती शब्दामध्ये द्यायचं हे मर्यादा पाळली असती, पण शब्द माहीत नसल्यामुळे याला पॉईंट फॉर्मॅटमध्ये उत्तर लेखन केलेलं आहे. तर पहा, बैल आणि सिंहाच्या मूर्तीचे महत्त्व, भारतीय पौराणिक कथा, भारतीय कला आणि भारतीय स्थापत्यात कसे आहेत. उत्तर आहे याचं, अगदी मानवी जीवनाच्या प्रारंभापासून मानवी जीवनात पशूंचे महत्त्व अनन्यसाधारण आहे. या प्राण्यांपैकी बैल व सिंह हे 2 प्राण्यांचे महत्त्व खूप जास्त आहे. तर भारतीय पौराणिक कथेतील बैल आणि सिंहाचे महत्त्व, सिंह हा देवीचे वाहन आहे असे म्हटले जाते, पौराणिक कथेच्या बाबतीत आहे. त्याच्यामुळे अर्थात दुर्गेच्या शक्तीचे प्रदर्शन सिंह करत असतो. बैल अर्थात नंदी बैल हिंदू देवता शिवाचे वाहन म्हणून पवित्रतेचे प्रतीक या ठिकाणी आपल्याला दिसून येतात. त्यानंतर बैल आणि सिंहाच्या मूर्तीचे महत्त्व भारतीय कलेमध्ये कसे आहे. तर सारनाथच्या अशोक स्तंभावरून सिंहाचे ऐतिहासिक महत्त्व प्रतीत होते. येथेच खालच्या बाजूला बैल, घोडा व सिंह कोरलेले आहे. हडप्पा संस्कृतीमध्ये सुद्धा पशुपती बैल पंचमार्क नाण्यावर चित्रण केलेले आहे. सोबतच उत्खननात बैलाच्या मूर्ती, टेराकोट्टा बैलगाडी सापडलेली आहे. त्यानंतर कर्नाटक, तामिळनाडूच्या काही भागामध्ये जलीकट्टू हा पारंपरिक खेळातून बैलास नियंत्रित केले जाते. तेथे सुद्धा ही एक कलेचं महत्त्व आहे. महाराष्ट्रात सुद्धा बैलगाडा शर्यत अर्थात पारंपरिक खेळ लोकप्रिय आहे. त्यानंतर स्थापत्यातून बैल आणि सिंहाचे महत्त्व काय दिसून येते, तर बौद्ध स्तूप उदाहरणार्थ सांचीचा स्तूप, बौद्ध लेणी उदाहरणार्थ अजंठा इत्यादी ठिकाणी कोरीव कामात पंख असलेला सिंह आणि बैल दिसून येतात. थोडक्यात मानवी जीवनाच्या प्रारंभीच्या अवस्थेपासून तर देशाच्या राष्ट्रीय प्रतीकापर्यंत सिंह आणि बैलाने मोठ्या प्रमाणात ऐतिहासिक टप्प्यातून प्रवास केलेला आहे. त्यांचे महत्त्व वाढलेले आहे. मानवी जीवनात बदलाचे प्रत्यक्ष साक्षीदारच आपण या प्राण्यांना म्हणू शकतो. तर मित्रांनो, अशा पद्धतीनं मी तुम्हाला आज इतिहासाची तयारी कशी करावी, इतिहासाच्या प्रश्नामध्ये असलेल्या टर्मिनॉलॉजी, त्यानंतर UPSC आणि MPSCनं विचारलेले मॉडेल प्रश्न, MPSCनं दिलेला सिलेबस, मॉडेल प्रश्नाचं 2022मध्ये लेटेस्टमध्ये एक प्रश्न आला होता, त्याचं मी उत्तर लेखन करूनसुद्धा तुम्हाला या ठिकाणी दाखवलेलं आहे. तर यानंतरची आपली ही एप्रिल, मे आणि जून ही 3 महिने बॅच चालेल, जी मी तुम्हाला डिटेल्स सांगितलेलं आहे. विदाऊट एनी चार्जेस तुम्हाला यूट्यूबला अवेलेबल असेल. तुम्हाला काही समस्या असल्यास तुम्ही नक्की टेलिग्रामला विचारू शकता. धन्यवाद.